भल्या मोठ्या गणेश मूर्ती रवाना होत आहेत। संकष्टी आणि रविवार हा मुहूर्त साधत गणेश मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती आगमन सोहळे आज आयोजित केले। त्यामुळे परळच्या रस्त्यांवरती शेकडोंच्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जगभरातील गणेश भक्तांना ज्या उत्सवाची आतुरता असते तो म्हणजे गणेशोत्सव, आणि हा गणेशोत्सव साधारणतः 1 ते 1.5 महिन्यावर येऊन ठेपला आहे। मात्र मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे। खरं तर आज संकष्टी आहे, त्यात रविवार आहे, आणि हा मुहूर्त साधून मुंबईभरातील महत्त्वाच्या जे गणेश मूर्तिकार आहेत त्यांच्या या मूर्तीच्या कारखान्यातून महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये गणेश मूर्ती ज्या आहेत त्या रवाना होत आहेत। आपण जर बघितलं तर लाखोच्या शेकडोच्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त जे आहेत या गणेश मूर्तींचा आगमन सोहळा पाहण्यासाठी या दादर परळच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या ज्या मूर्तीच्या समोर उभा आहे ती नाशिकचा गणराज म्हणून प्रसिद्ध असलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे। थेट नाशिकला ही मूर्ती आता या ठिकाणावर रवाना होते आहे। गुजरातला जाणाऱ्या काही मूर्त्या आहेत, त्याचबरोबर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या मूर्त्या देखील गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या रवाना होत आहेत। आपण या रस्त्याचा जर या ठिकाणी स्थिती पाहिली तर शेकडो हजारो गणेश भक्त या सगळ्या गणेश मूर्तींचा जो आगमन सोहळा आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यामुळे कुठेतरी थोडीफार वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र मोठ्या संख्येने मुंबईकर असेल, नाशिककर असतील जे आपल्या बाप्पाला या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत त्यांची गर्दी मात्र आणि त्यांचा उत्साह मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। बघूया पुढची बातमी। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अधूनमधून पावसाचा